बँकेच्या अंतोळीकर नगर येथील 11व्या शाखेचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियर या ठिकाणी मोठ्या थाटात संपन्न झालाय। मनोरमा कोऑपरेटिव्ह बँकेच्या अंतोळीकर नगर येथील 11व्या शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, शहर दक्षिणचे आमदार व माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, पीपल्स मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्रीधर गायकवाड, पुणे कॉस्मॉस बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष संजीव खडके, जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार, जिल्हा विशेष लेखापरीक्षक व्ही डोके, शहर उपनिबंधक सहकारी संस्था उमेश पवार, मनोरमा बँकेचे व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे, शोभा मोरे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, डॉक्टर सुमित मोरे, संचालक बी रोंगे, दत्तात्रय मुळे, गणपत कदम, डॉक्टर सत्यजित वागचौरे, संतोष मोठे, गजेंद्र साळुंखे, मैनुद्दीन नदाफ, सुहास भोसले, प्रशांत शहापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, त्यात शीतलता चंद्राची। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, त्यात शीतलता चंद्राची। आणि सुरुवात करतोय दीप प्रज्वलित करून या आजच्या या सुंदर अशा शाखा उद्घाटन सोहळ्याची। यशाची प्रत्येक सुरुवात ही विश्वासातून होते आणि विश्वासाची प्रत्येक वीट ही प्रामाणिकपणाने रचली जाते आणि प्रामाणिकपणाचा भक्कम पाया जेव्हा सेवाभावावर उभा राहतो तेव्हा जन्माला येते अशी संस्था जिच्यावर समाज हा निसंकोचपणे आपलं भविष्य सोपवतो। आणि असं हे नाव म्हणजे मनोरमा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर।
यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले की केंद्र व राज्य सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे बँकिंग क्षेत्रात नवीन क्रांती घडत आहे. याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील संस्था एकमेकांच्या सहकार्याने उभारी घेत आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. मनोरमा बँकेच्या 11व्या शाखेचं अंतुळनगर 11व्या शाखेचं शुभारंभ या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि मनोरमा परिवारावरती प्रेम करणारे सर्व हितचिंतक बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे पहिल्यांदा आता सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. मी कधीच कार्यक्रमाला वेळ लावत नाही, वेळेवरती उपस्थित राहत असतो. परंतु आज मोरे साहेबांना मी म्हटलं होतं मला उशीर होणार आहे, कारण दोन्हीकडचे कार्यक्रम एकाच वेळी सावरून होतात. तिकडचा कार्यक्रम करून इकडे यायला उशीर लागला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. बँका उद्घाटन करताना छान वाटतं, आपलं सगळ्यांचा उत्साह बघून आनंद वाटतो. पण बँक चालवताना मात्र प्रचंड दुःख होत असणार. बँक चालवायचं आमच्यासारख्या तर खूप अडचण. तरी आमचे मोरे साहेब जर त्या ह्याच्यात नाही, शोभाताई पण त्याच्यात नाही, पण आमच्यासारख्याची खूप पाहिजे. कर्ज द्यायचं का नाही याची पंचायत. आता एक नवीन व्यवस्था या बरं झाल्या, सिव्हिल बघायची एक व्यवस्था आहे आणि सिव्हिलमुळं फार आम्हाला चौकशा करायची गरज नाही. पण ती सिव्हिल खराब जरी असलं तर म्हणजे आपली पद खराब आहे, सोपं आहे. आणि पद खराब असलं तरी कार्यकर्ता म्हणून आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून इतका आग्रह असतो, मग तेवढा दिसत नाही. खूप छान बोलायला असते, म्हणजे आमची एका प्रकारे काय फरक पडतो. यावर दिलं तर आता पंचायत परत ऑडिट घेत आहे, ती सिव्हिल खराब असताना दिले म्हणून आश्चर्य होतंय. दिल्यानंतर परत 3 महिने नाही दिले की एमपी जाणार, परत आमची एक नोटीस जाणार. 3 महिने झाले नाही तोपर्यंत लगेच नोटीस आम्हाला. एवढं कार्यकर्त्याला सांभाळून घेत तिथेही पंचायत इतक्या धर्मसंकट, म्हणजे आमचा आनंद छान आहे. चालवतानाच्या अनेक अडचणी आहेत, अनेक मोठे मोठे मान्यवर इथे बसलेले आहेत. प्रत्येकाला वाटतं की राष्ट्रीयकृत बँक 7% व्याज दराने आम्हाला कर्ज देते आणि तुमच्या कोऑपरेटिव्ह बँका मात्र 12-14% व्याज दर. फक्त कर्जदार का अनाथ सांगतात, ते ठेवीदार म्हणत नाहीत. तिकडं आमचा ठेवीला व्याज दर 5% आहे आणि तुमच्याकडे 9-10% कोणी म्हणत नाही. ठेवीवाल्याच्या बाहेर ठेवी आहे, ते 9-10% देऊन सुद्धा त्याचंही समाधान नाही. त्यालाही वाटतं 12-13% घ्यावं. कर्जदाराला वाटतं सिव्हिल न बघता, जामीनदार न घेता, तार न देता कर्ज द्यावं वाटतं आणि पुन्हा व्याज सुद्धा राष्ट्रकृत बँकेसाठी द्यावं वाटतं. म्हणजे आम्ही देताना कोऑपरेटिव्ह बँकेला राष्ट्रीयकृत बँक कर्जाला जेवढं व्याज देते तेवढं आम्ही म्हणजे ठेवीला देतो. आणि आम्हाला तेवढ्याच मागायचं. पुन्हा कर्मचाऱ्यांचं वेगळंच आहे ना, बोनस पाहिजे, पगारवाढ सातत्यानं पाहिजे आणि तिकडच्यापेक्षा आमच्याकडे पगार कमी आहे. जर आपला स्टाफ समाधान करायला पाहिजे, मग आम्ही म्हणायचं मनोरमा बँकेत कसं आहे, त्यांनी म्हणायचं लोकमोबाईलमध्ये कसं आहे. मग थोडा कुठेतरी मेळ घालवायचा त्याचा, तरी त्याचं विचाराचं समाधान होत नाही. सगळ्यात महत्वाचा आमचा मालक सभासद मालक असतो. म्हणजे आम्ही नेहमी की वर्षातून एकदा सर्वसाधारण सभा, वर्षातून एकदा सर्वसाधारण सभा मालक सर्वसाधारण सभे विषय मांडतात. खूप छान वाटतो विषय मांडतात, नफा वाटतो एक विषय येत असतो.
साधारण सहकार विभागाने किंवा रिझर्व्ह बँकेने ठरवलेलं असेल त्या मापदंडाप्रमाणे रिझर्व्ह फंडही जातो. येतो प्रश्न आमचा लाभांशाचा, आणि लाभांशामध्ये आमची पुन्हा स्पर्धा होती मालक सभासद. अहो तिकडे 12% दिला, आपल्याकडे 10 कसा काय? पण आता 10 दिला तर हरकत नाही. एक काम कर, भेट वस्तू द्या. गमतीने विचार, भेट वस्तू कशी असेल? काय छोटी असेल, नजरेत भरणारी सोन्याची वस्तू असेल. छोटी, जास्त मोठी नको. ते मालक किती हुशार आहेत आमच्या सुद्धा बाबा. त्या मालकाला परत सांभाळायचं आलं. कर्जदार असतील, ठेवीदार असतील, प्रत्येकाचा तरा वेगळ्या येत्या. म्हणजे तालावरची कसरत करत वेळ तरी जायला. आता मला सांगा, आमच्या दोघेही शोभाताई असतील किंवा आमचे मोरे साहेब, दोघांनी बँकेत काम केलेलं आहे. घरात जर बसलं तर त्याला बसू वाटत नाही. घरात काम केलेल्या माणसाला घरात बसूच वाटत नाही. काही ना काही धडपड करावीच वाटते. अजून समाजासाठी काहीतरी करावं वाटतं. मग समाजासाठी करायचं म्हणून हे आपलं करून घ्यायचं, अंगावर घ्यायचं म्हणा किंवा मग हाऊस म्हणून म्हणा, वेळ जाण्यासाठी म्हणा, तुम्हाला काय समजायचं म्हणून, पण हे करावं वाटतं असं मला वाटतंय. आणि मी खरंच मोदी साहेबांचं आणि शोभाताईचं आणि त्याच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. सातत्यानं समाजाला पुढे जाण्याचा प्रयत्न करताय, समाजाला बरोबर घेण्याचा प्रयत्न करताय. मी ज्यावेळेस 97-98 दरम्यान विधान परिषदेचे सदस्य झाला, त्यावेळेस साहेबांची नुकतीच बँक सुरू झाली ती मनोरमा. मी म्हणलं तुमचं बोट धरून आम्हाला चालवाय की झालं. मग ती लोकमत बँकेची करून दिली त्यांनी आपल्या हाताला बोट धरून, आणि त्यांचं बोट धरून आपण हळूहळू चालतो. मी नेहमी म्हणत असतो त्याच्या अनेक परिवार आणि मनोरमा परिवार आपण जर एकत्र केलं तर मला असं वाटतं की सोलापूरचं चित्र बदलल्याशिवाय राहणार. हे सोलापूर वैभवशाली सोलापूर व्हावं, समृद्ध सोलापूर व्हावं, यासाठी मला असं वाटतं आणि सर्वांनी सर्वच बँकांनी सहकारी बँके एकत्र येऊन आणि सोलापूरच्या विकासासाठी जर विचार केला तर अत्यंत मौलिक भावना होईल असं वाटतंय. कारण मला आपल्याला इथं बऱ्याचपैकी ठेवीदाराचे चेहरे दिसायला माझं ठेवीदाराला सुद्धा विनंती राहणार आहे. कर्जदार कमी पण ठेवीदार चेहरे मला असं वाटतंय की सोलापुरातले नागरिक आहे, नम्रपणे विनंती आहे, पुण्यावर आलेले त्यांना राग घेऊन देऊ नका. अगोदर काय असतं, माझ्या घराचं अगोदर कल्याण, माझ्या गावाचं बघणं, माझ्या जिल्ह्याचं बघणं, आणि मग पुढे कशी मला असं आमचं काहीतरी वेगळं असं. मला एकच आपल्या ठेवीदाराला सुद्धा खातेदाराला सुद्धा सांगायचं, या सर्व बँकाला जर आपण सहकार्य केलं तर हा पैसा 90% पैसा हा सोलापुरातल्या तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी, सोलापूरमध्ये रोजगार हा खूप मोठा काम आहे. आम्हाला असा अभिमान असतो सोलापुरात एखादा नवीन व्यवसाय व्हायला आम्ही सर्व बँका एकत्र, कारण प्रत्येकाच्या बँकेची एक कर्ज मर्यादित आहे. प्रत्येकाला एक ठरलं, कुणाला 5 कोटीचा असेल, कुणाला 10 कोटीचा असेल, पण एखादा प्रकल्प 15-20 कोटीचा 25 कोटीचा असतो. आणि मग आम्ही सर्वजण एकत्र येतो. सोलापुरात होता येईल, आपण सगळ्यांनी एक हात पुढे करू, थोडंसं 5-10% थोडंसं आपण सवलत दिला. का तर सोलापुरात इथं उद्योग झाला तर सोलापुरातल्या तरुणाला त्याला काम आणि म्हणून ठेवीदारापासून माझं म्हणणं आहे, ठेवीदाराला जर आपण याच ठिकाणी दिलं तर बरोबर आहे. समजा असं काही पुण्यात पीपल बँकेला पैसे ठेवल्या असं काही त्यांच्या परवानगी त्यांनी काय म्हणलं, आपल्या पुण्याच्या लोकांना जरा नोकर करायचं, पुण्याचं पाहिल्यावर परत ते म्हणतात सोलापूरचं काय आहे का. बरं पुण्यात तिथं काही गुन्हे नाही, पाऊस सुद्धा नाही, तुमच्याकडे पाऊस पडला तर आम्हाला आणि त्याच्यावर समाधान आहे सध्या. म्हणजे दुधाची धान टाकावं गेली 2 महिने झाले सोलापूर जिल्ह्याला पाऊस.
महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी पाऊस. आणि मी तुम्हाला माझी विनंती आहे, तुमच्यात काय कमी नाही थोडंसं आमच्यावर लक्ष देत जावा, आम्हाला तुमचं करमणूक धरून चालू देत जावा आणि पुन्हा सोलापूर आपण एकत्र येऊ, जरा काहीतरी वेगळं करून दाखवावं असं मला विनंती वाटते. त्या शाखेला शुभेच्छा देतो. आदरणीय मोरे साहेबांचा आणि शोभाताईचा बँकिंग क्षेत्रातला अनुभव पाहिला तर त्यांनी सोलापुरातल्या सर्व सहकारी बँकेवरती विशेष लक्ष ठेवून या सहकारी बँका कशा टिकतील, त्या चांगल्या कशा चालतील, कारण त्यांचा जो अनुभव काळा अनुभव आहे शेवटी आता RBI रिझर्व्ह बँक अत्यंत बारकाईने नंतर आणि यांच्यात कुठलीही बँक अडचणीत येऊ नये. सर्व बँका आपल्या आहेत आणि त्या सर्व बँका कशा चांगल्या राहतील ह्याच्यासाठी सुद्धा मोरे साहेबांनी शोभाताईंनी प्रयत्न करावा आणि त्यांच्या सर्व टीमने प्रयत्न करावा. आमच्यासाठी जरा पदरात घेऊन जरा पुढे चालावा असं एक माझी विनंती आहे. परत एकदा मला इथं बोलवलं, मला मान सन्मान दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनोरमा परिवाराचं मनापासून आभार. धन्यवाद. पीपल्स मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे चेअरमन श्रीधर गायकवाड म्हणाले की मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांत मोरे यांच्यासारख्या उत्तम प्रशासकामुळे सहकार क्षेत्राचा अर्थ आम्हाला समजला. आज मनोरमा परिवाराची वाटचाल सततच्या 0% NPA उपक्रमशील बँक 3 दशकांपासून प्रगतीचा वाढता आलेख ही मनोरमा बँकेच्या प्रगतीची प्रमुख लक्षणे आहेत अशा शब्दात बँकेच्या व्यवस्थापनाचे त्यांनी कौतुक केले. नमस्कार. आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब, संजीवजी खडके बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष कॉस्मॉस बँक, आमचे बापू श्री सुभाषजी देशमुख व इतर सर्व मान्यवर. बापू आता खूप छान बोलले. फक्त बापू मी सांगतो, मी सोलापुरात मॉडर्न हायस्कूलचा विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे पुणे आणि सोलापूर वेगळं नाही हे तुम्ही पहिले लक्षात घ्या. तर सोलापुरात शिकलोय आणि मोरे साहेबांच्या प्रेमामुळे मी अनेक वर्षानंतर परत सोलापुरात आलो. तर व्यवसायाच्या निमित्त खडके साहेबांनी मोरे साहेबांची ओळख करून दिली आणि त्या ओळखीतनं आमचा म्हणजे अगदी इथं मनोमिलन झालं की मी खास साहेबांनी फोन केला कार्यक्रमाच्या उद्घाटनाला या. मी तो संधी सोडली नाही आणि आज आपल्या एवढ्या सुंदर बँकेच्या उद्घाटनाचा योग मला मिळाला. समोर बसलेले सर्व मला वाटतं ठेवीदार कर्जदार सभासद आहेत. मित्र, मी मागचे 20 वर्ष जवळपास बँकेवर संचालक आहे. बँक सक्सेस करण्यामध्ये तिथं जी असलेली बॉडी आहे ती खूप महत्वाची आहे आणि मला इथं दिसतंय की 1 कोटीवरून आज 600-650 कोटीच्या ठेवी आणि टोटल 1100 कोटीच्या आसपासचा बिझनेस ही साधी गोष्ट नाही आहे. सतत डिव्हिडंड देण्याचा प्रयत्न, 0 NPA म्हणजे RBIला जे लागतात सगळे निकष ही बँक कायम पाळत आलेली आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे बाकी सगळं बोलणं भाषण वगैरे खूप हे असतं, पण बँकेची परिस्थिती काय आहे हे ह्या सगळ्या गोष्टींवरनं समजतं. त्यांचे हे अपार कष्ट आहेत. मला वाटतं मोरे साहेबांनी त्यांच्या वडिलांनी ही जी बँक हे केली तर अगदी समाजसेवेचा व्रत म्हणा किंवा सहकार्याचा व्रत घेऊन त्यांनी जे हा रथ पुढे चालवलेला आहे. मी खरंच मनापासून तुमचं स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो, कारण मी पाहतोय संस्था चालवताना काय अडचणी आहेत. आमच्याकडे या आहे म्हणजे मी 250 कोटीला खडके साहेब आमच्या बँकेत प्रशासक होते 2007 पर्यंत, 2004 ते 2007. 250 कोटीच्या ठेवी साधारणतः 150 कोटीची कर्ज म्हणजे 450-400 कोटीची बँक आम्ही जेव्हा ताब्यात घेतली, आमच्या ताब्यात दिली त्यांनी म्हणजे इलेक्शन घेऊन. आज ती 3100 कोटीचा व्यवसाय करते आणि सहकारात चांगलं काम करते. बापू, मी आज सोलापूरला फक्त उद्घाटन म्हणून आलो, मी काही धंदा करण्याच्या दृष्टीने आलो की आमची बँक आणि आपली बँक मी सोलापुरात कसं काम करता येईल हा माझा विचार आहे. म्हणजे आपण कन्सोर्शियम मध्ये पुढे जाऊन मोठे प्रकरण कशी करू शकू आणि सोलापुरातल्या उद्योगधंद्यांना व्यावसायिकांना जास्तीत जास्त कर्ज देऊन आपली दोघांची बँक स्ट्रॉंग कशी करता येईल याच्यावरती मला नक्कीच काम करायला आवडेल. बापू, तुम्ही आमच्या बँकेच्या कार्यक्रमानिमित्त पुण्यात आहोत एका कार्यक्रमात आला होता. तुम्ही जस्ट सहकार मंत्री त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे झाला होता, धंद्याच्या नियोजनात आलो होतो, आम्ही तुम्हाला भेटलो होतो, तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं होतं. सुभाषजी मोहिते त्यावेळेस अध्यक्ष होते आणि या माध्यमातून आम्ही ही बँक चालवतोय. तुम्हाला अजून सांगायला म्हणजे आनंदाची बाब अशी आहे की आपल्या संस्थेच्या काही ठेवी आमच्या बँकेत आहे
आणि आपल्या बँकेमध्ये आरबीआयच्या स्टाफच्या 80 कोटीच्या ठेवी आहेत. आरबीआयचा स्टाफ आणि मध्यंतरी मी चेअरमन झाल्यानंतर मी आरबीआयच्या ऑफिसर्सना भेटलो, सीजीएम साहेबांना भेटलो आणि बापू आता ऑफिसर लोकांच्या पण 30 कोटीच्या ठेवी, म्हणजे आरबीआयच्या लोकांच्या ठेवी आपल्याकडे आहेत. आपल्या बँकेची ताकद तुम्हाला त्याच्यावरून लक्षात येत असेल. म्हणजे तुमच्या ठेवी आमच्या बँकेत एकदम सेफ आहेत. राहिला विषय बापूंनी लोनचा सांगितला दराचा, तो तर व्यावसायिक भाग आहे की काही सरकारी बँका खूप कमी रेटने देतात, पण सहकारी बँकासारखी सेवा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार नाही कधी. मोरे साहेब माणसं बघतात, बापू माणसं बघतात आणि नो म्हणजे आपल्याला आरबीआयच्या नियमापर्यंत चालावं लागतं, पण त्याच्यात माणसं बघून काम करता येते. माणसं बघून व्यवसाय केला जातो, माणसं बघून कर्ज दिले जातात आणि ते कर्ज वसूल करण्याची वही पण लागते. कारण नुसतं कार्यकर्ता म्हणून कर्ज देऊन चालत नाही, कारण हा पैसा लोकांचा आहे, आपण याची विश्वास आहोत. ही भान कायम म्हणजे आता जे बॉडी आहे संचालक मंडळ आणि अध्यक्ष हे पाहतायत असं माझा ठाम विश्वास आहे. आणि आता सध्या जे बँकेवर आता जे संचालक मंडळ कार्यरत आहे त्याच्यात डॉक्टर्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत आणि आपले स्वतः साहेब एवढे अनुभवी आहेत, म्हणजे त्यांना सहकार महर्षी म्हणाले मला म्हणजे आनंद वाटेल की चांगल्या पद्धतीने काम पाहत आहेत आणि बापू सारख्यांचं मार्गदर्शन आपल्या बँकेला आहे. बापू आपण एकत्र येऊन जेवढं मोठं काम करता येईल तेवढं काम करूयात आणि आपल्या सभासदांचं त्यांना व्यवसायाच्या दृष्टीने जे काही कर्ज लागतील ते आपण त्यांना देऊ शकतो. आणि इथं असलेल्या अनेक पतसंस्थांच्या ठेवी तुमच्या माध्यमातून आमच्याकडे येऊ दे अशी मी तुम्हाला विनंती करेन आणि धन्यवाद. तर कॉस्मॉस बँकेच्या बोर्ड मॅनेजमेंटचे चेअरमन संजीव खडके म्हणाले, मनोरमा बँकेच्या स्थापनेपासूनच्या इतिहासाचा मी साक्षीदार आहे. बँक अतिशय काटेकोरपणे सर्व नियमांचे पालन करून योग्य दिशेने प्रगतीपथावर आहे. बँकेच्या प्रगतीचे कारण व्यवस्थापनातील सुसंवाद हेच आहे, असे ते म्हणाले. आजच्या मनोरमा बँकेच्या 11व्या अंत्रोली नगर शाखेच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर माजी सहकार मंत्री आदरणीय बापू, पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्रीधरजी गायकवाड, आमचे मित्र मुकुंदरावजी पवार, डेप्युटी रजिस्ट्रार DDR सोलापूर, ते आता 23 जॉईन झाले. डोके साहेब, त्यानंतर शहर डेप्युटी रजिस्ट्रार पवारजी, आमचे मित्र आणि खऱ्या अर्थाने सहकार जगले, नुसतं सहकार नाही, साहित्यामध्ये एक फार मोठं काम केलेले आमचे मित्र मोरे साहेब आणि ज्यांच्या पाठबळाशिवाय मोरे साहेब आजचे मोरे साहेब नसते अशा हा तोंड देखणेपणा असं नाही आहे. प्रत्यक्ष मी मोरे साहेबांना पाहिलेला आहे आणि शोभाताईंनाही पाहिले. ज्यावेळेस मोरे साहेब शासनाची खिंड लढवत होते त्यावेळेस शोभाताई मात्र हा अखंड गड सांभाळत होत्या. ही संपूर्ण मनोरमा परिवाराची प्रगती जी आहे ती अतिशय जवळून पाहण्याचा योग मला आला. आम्ही दोन्ही बॅचमेट एकत्रच शासनामध्ये रजिस्ट्रार वगैरे या पदावर लागलो आणि त्यानंतर मार्गदर्शन करत असताना आताही काही प्रमाणात मी ते सांगत होतो, आम्ही फक्त पायी पाहत राहिलो, पण सहकाराचा खरा अर्थ कळाला फक्त मोरे साहेबांना. संस्था उभं करणं सोपं आहे, सहज रजिस्ट्रेशन होतं, त्या खुर्चीतच ते समजा होते, पण त्यानंतर ते एवढ्या वर्ष सांभाळणं, लोकांचा विश्वास जिंकणं आणि त्यामुळे त्या वाढवणं, आज 11वी शाखा होताना मला खरोखर एक अभिमान वाटतो माझ्या एका मित्राचा की ज्यांनी सहकारामध्ये एवढं काम उभं केलेलं आहे. हे करत असताना देखील आणखी एक जागतिक
हा सहकार फक्त काही भारतात आहे का? नाही, तो जागतिक पातळीवर आहे आणि फार मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला त्याची कल्पना पण नाही. थोडीशी आकडेवारी पण मी खरं सांगू इच्छितो. आज सहकारी आर्थिक संस्था या जगातल्या 90,000च्या आसपास आहे. मी आर्थिक संस्था म्हणतोय, सहकार हाऊसिंग नाही. आर्थिक संस्था या 90,000च्या आसपास आहेत आणि सुमारे या सगळ्या संस्थांमध्ये मेंबरशिप ही 411 कोटी लोक या सहकारी जोडले गेले. या सगळ्यांची एकत्रित ताकद किती आहे? आदरणीय पंतप्रधानांनी आपल्याला आपला देश हा $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा बनवायचा असं स्वप्न आपल्या सगळ्यांना दिले आणि त्याच्याकडे आपण फार विश्वासाने मार्गक्रमण करत आहोत. पण या सहकारी संस्थांच्या, जागतिक सहकारी संस्थांचं ॲसेट व्हॅल्यू किंवा मालमत्ता, त्या मालमत्तेची किंमत आज जवळजवळ $4 ट्रिलियन आहे. जागतिक पातळीवर सहकार एवढा मोठा आहे. मी सहकार आर्थिक संस्थांबद्दलच बोलतो. ज्यावेळेस मी सहकार नाही त्यावेळेस इतर आज तरी काही बोलणार नाही, पण फक्त आर्थिक संस्थांबद्दल बोलतो. मी एवढी ताकद सहकाराची आज जागतिक पातळीवर आहे. मी ज्यावेळेस डेप्युटी रजिस्ट्रार आनंद बँक्स होतो आणि ज्यावेळेस मला वाटतं मोरे साहेबांचं लायसन्स त्याच वेळेचं आहे, 4 वर्ष त्या खुर्चीवर मी काम केलं आणि त्यावेळेस रिझर्व्ह बँकेशी संबंधित अनेक एमओयू जे घडत नव्हते ते घडवून घेतले. अनेक प्रकारे टाकलेलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या 2 कमिटीजवरही काम करतात. हे करत असताना लक्षात येतं आणि हा जो प्रवास आहे त्यावेळेस 1650 बँका होत्या. आज त्या 1450 आहेत. 200 बँका आपल्या कमी झाल्या. हा त्यानंतर हे घडत असताना सहकारामध्ये अनेक स्थित्यंतर घडली. सहकारामधला आपला एक थोडासा मी म्हणेल की आपला स्वभाव आहे सहकाराचा. रेग्युलेटरनी किंवा नियामकाने काही नियम घालून दिले तर सुरुवातीला आपण त्याचा विरोध करतो आणि कधीतरी नियामक कधीच ऐकत नाही, रिझर्व्ह बँक कधीच ऐकत नाही आणि मग कालांतराने आपण ते स्वीकारतो. ही परिस्थिती 1992 साली लागू झालेले बेसरनाव कॅपिटल ॲडिक्वसी ही जी भांडवल पर्याप्तता दाखवते सहकारी संस्थेची, ही भांडवल पर्याप्तता 92 नंतर आपण 2002 साली स्वीकारली. पण या काळामध्ये ती जर आपण स्वीकारली असती तर आज आपला जो आताची जी आपली प्रगती दिसते आणि 200 बँका ज्यामध्ये गेल्या या गेल्या नसत्या असं खेदाने म्हणावं. याला एक कारण म्हणजे मी रेग्युलेटरच्या नोकरीतनं बोलतोय असं नाही. आता मी रेग्युलेटर नाही, 12 वर्ष झाली आणि नंतर आज कुठेतरी मी कॉस्मॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचा चेअरमन झालो. ही आज कॉस्मॉस बँक ही भारतातली 2 नंबरची बँक आहे. आमचा व्यवसाय जवळजवळ 47,000 कोटीपर्यंत. पण हे करत असताना पाहत असताना जागतिक पातळीवर ज्यावेळेस मी भारताकडे पाहतो 1450 बँका, आपण काही छोटे नाही होतो. आज सरकारी बँकांकडे, नागरी सरकारी बँकांच्या ठेवी कुठेतरी 6 लाख कोटी रुपयांपर्यंत आहे. साधी रक्कम आहे. त्यात आपल्या मनोरमा बँकेचा, कॉस्मॉस बँकेचा किंवा सारस्वत असेल किंवा SCC असेल, या सगळ्यात आम्ही छोटे नाही आहोत. पर्सेंटेज वाईज जर पाहाल बँकिंगच्या एकूणच याच्यामध्ये तर आम्ही कमी आहोत. कुठेतरी 5-6% जास्त आम्ही असो. परंतु आमची खासियत एक आहे की सामान्य माणसाकडे पोहोचण्याची ताकद फक्त सहकारात आहे. आणि या एका फळावर संपूर्ण भारतामध्ये आजही बघा आणि आज त्याला अनुभव बापू फार जवळ आणि त्यांचे खरं तर मला म्हणजे सरकार मंत्री असताना तसा जास्त योग आला नाही जवळचा, पण कारकीर्द पाहिली आहे.
विचार घेऊन पुढे चालले की इथे सोलापूरमध्ये काहीतरी निर्माण व्हावं. त्याच धर्तीवर कुठेतरी मी युनायटेड नेशन्समध्ये बोलताना ही भूमिका मांडली होती की जागतिक स्तरावर तर आपण एवढे मोठे आहोत, तर जागतिक स्तरावरील सहकार भारतात कुठे आहे? म्हणजे जागतिक स्तरावरचा कॉपरेटिव्ह इन्स्टिट्यूट ज्या आहेत त्यांच्या पुढच्या मोठ्या आहेत. त्यांनी भारतातल्या सहकाराला काय मदत केली? आणि खरोखरच ज्यावेळेस काही मोठ्या बँकांशी चर्चा झाली, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही वीज टाकून आलो होतो, पण महिन्याभरामध्ये त्यातल्या एका बँकेने कुठेतरी सहकार्याची भूमिका. बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे म्हणाले की आपणा सर्वांचे सहकार्य व सभासदांचा आमच्यावरील दीर्घकाल असलेला विश्वास हेच आमच्या बँकेच्या यशाचे गमक आहे. आज 11वी शाखा सुरू करत आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो. सर्वसामान्यांच्या आर्थिक समस्या सोडवणे हेच आमचे प्रमुख लक्ष्य आहे असे सांगून ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांचे आभार मानले. मदाराव परिवाराच्या या आजच्या 11व्या शाखेच्या अंधोळीगड शाखेच्या उद्घाटनानिमित्त या सन्माननीय विचार मंचावर सोलापूर दक्षिणचे आमदार आणि मदाराव परिवाराचे स्थापनेपासूनच आपल्या सोबत असलेले मार्गदर्शक आमदार बापूसाहेब, ज्यांना आपण खास पुण्यावरून आज या ठिकाणी बोलवलं, ते माझे मित्र संजीव खडकेजी, पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन, ज्यांचं मनोबल आपण ऐकलं की खरं तर खूप त्यांना बोलायचं होतं, त्यांचे विचार आपण ऐकत होते. पण आधी पहिली वेळ आहे गायकवाड साहेबांची, पण आता पुढे आपला परिचय परिवारातून वाढत जाईल. अनेक कार्यक्रमातून आपण भेटत आहोत. या कार्यक्रमासाठी नूतन जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार साहेब, त्यांचं मनोबल आपण ऐकलं. अभ्यासू आहे ते 2 मिनिटांमध्ये त्यांनी बॅलन्स शीटचा अभ्यास केला. आता कारणामध्ये कुठलाही अहवाल वाचता येणं ही दिसायला सोपी गोष्ट वाटते, पण ती तशी फार अवघड असते. उदयजी पवार शहर परिबंधक ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मनोराव परिवाराबरोबर स्थापनेपासून माझ्याबरोबर मीडिया असताना सुद्धा 4 वर्ष कामाला एकत्र काम केले. माननीय लोके साहेब, या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे. आमचे मित्र पत्रकार आहेत, डॉक्टर खरमाळकर साहेब आहेत, सुरेश शापूरकर जी उपस्थित आहेत. आपण आज आदर्श शिक्षकांना या ठिकाणी पुरस्कृत करणार आहोत. तर ते सर्व शिक्षक आहेत उपस्थित. क्रीडा सुरवंशे मॅडम आहेत ना, तुम्हाला ते माझं भाषण झालं की येऊन तुम्ही ऐकून घ्यायचं या ठिकाणी. आपण त्यासाठी थांबवल्या पाहिजे. मदाराव परिवाराच्या वाटचालीला आता 3 दशकं पूर्ण होत आहे आणि 3 दशकं पूर्ण होत असताना संस्थापक चेअरमन सदाशिव रामचंद्र मोरे यांनी वयाची 81 वर्षी या बँकेची चेअरमन पदाची धुरा सांभाळली. मूळचे पंढरीचे असल्यामुळं पंढरीचा विठोबा असेल आणि तुळजाभवानीचा आशीर्वाद असेल, ग्रामदेवत सिद्धेश्वर असेल, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज असतील, या 4ही ठिकाणी आपल्या शाखा आता झाल्या. पंढरपूरला आपली शाखा झाली, अक्कलकोटला आपली शाखा आहे, आता तुळजापूरला आपली 12वी शाखा त्या ठिकाणी आपण लवकर सुरू. या सर्व शाखा आणि खऱ्या अर्थानं भगवंत ज्याच्या हृदयात आहे ते तुम्ही सर्व समोर असलेल्या माताबाई. काही भारतीय वारकरी संप्रदाय परंपरा आहे की हृदयामध्ये भगवंत असतो आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये असं मानलं जातं की लहान थोर भेदभाव कुठं मानला जात नाही. मला आठवतं बापू, आम्ही एकदा पंढरीच्या यात्रेला आमचे एक वरिष्ठ अधिकारी 2 ठिकाणी गेलो होतो आणि मग आमच्या यांना इच्छा झाली की आपण एक 85 वर्षाचे वारकरी 2-3 वयस्कर होते, त्यांना घेऊन दर्शनाला बरोबर गेलो आणि तिथं गेल्यानंतर आम्ही त्यावेळेला खूप
लहान होतो पण ते सगळ्यांच्या पाया पडावं 85 वर्षाची वाटत. मग आमच्या डायरेक्टरला काय कळलं ना किंवा हे असं कसं काय मी तरी येत आहे हे खूपच वयस्कर आहे. पण त्यांनी सांगितलं की पंढरीच्या या वारीचं वैशिष्ट्य आहे तिथं प्रत्येकाच्या हृदयामध्ये विठ्ठल आहे, लहान थोर मोठा कोणी नाही. आणि तशी या परिवाराची भूमिका इथं राहिलेली आहे. आईच्या प्रेमामधून या परिवाराची वाटचाल आहे. जे नाव आपण या बँकेला दिलेलं आहे 89 साली आई गेल्यानंतर आईसाठी शाश्वत काही केलं पाहिजे. वडिलांच्या शिक्षण क्षेत्रातील जो नावलौकिक होता तो अत्यंत स्टेट फॉरेन ऑफिसर, एक अपराईट पर्सन, प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांनी रिटायरमेंट बापू केली आणि रिटायरमेंटला 500 रुपये पगार पेन्शन होती. दूर बऱ्याच काळ बापूला माहिती आहे बापू ते तुम्ही इंदिराला झालं सगळ्या 10 वाजता बापूला फोन यायचा त्यावेळेला एक तुला फोन होता का. आणि बापूर आम्ही जवळजवळ बँक स्थापनेच्या आधीपासून आमचे एक मित्र होते अनिलराव परदेसाई, त्याचबरोबर त्यांचे काही मित्र आणि एकत्र येऊन बापूंचं त्यावेळेचं म्हणजे अजून आमदार नाही खासदार नाही परंतु एक समाजसेवेची प्रचंड ओढ बापूला होती. आपण शिक्षण संस्था काढू, आपण अमुक करू, आपण तमुक करू. उद्योग व्यवसायात असलेला कॉन्ट्रॅक्ट माणूस शक्यतो ह्या बाबीकडे जात नाही. काय समस्या बरोबर आहे. परंतु बापूंनी तेव्हापासून ही काळ झाली होती. आम्ही आपण चालत वारकरी करत होतो पण बापूने विमान गाठलं आणि बापू डायरेक्ट दिसले. म्हणजे भगवंताची कृपा त्यांच्यावर झाली. आम्ही आपलं कसं दर्शन घेत नसतो. पण आम्हाला अतिशय आनंद झाला कारण बापू खासदार झाले, नंतर आमदार झाले, मंत्री झाले. पण सातत्याने गेले 30 दशक म्हणजे 3 दशक झाला आमचा त्यांचा जो ऋणानुबंध आहे आहे तो अतिशय चांगला आहे. माझं रिटायरमेंट नंतर सुद्धा ज्या अडचणी आल्या त्या बापूने सोडल्या आणि म्हणून बाप्पा पेन्शन मिळते निघालं असतं. त्या सरकारमध्ये काम करत असताना किती राग लोक कुणाकुणाचे हे घ्यायचे काय खरं नाही. आणि त्याच्यातून मग अनेक अडचणी पण निर्माण होतात. संजय खडकेंना माहिती आहे ते पण जॉईंट रेशोवर रिटायर झालेले आहेत. कितीही लोकांना सांभाळून काही जरी केलं तरी शेवटी थोडंफार असतं. कारण अर्थकारणाचा जो मोठा भाग असतो सगळ्या अर्थकारणातल्या संस्था असतात. मी सरकारमधून काम बोलले आहे. संजय खडके साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इथं सरकारात निर्देश केल्या. अर्थक्षेत्रातली माहिती सांगितली, बँकिंग क्षेत्राबद्दल त्यांचं त्या एकत्र अनेक वर्ष केलेलं आहे. सरकारमध्ये मी 25-30 वर्ष काम करत असताना उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मला खूप अनुभव बँकिंग क्षेत्राचे मिळाले. पुण्याच्या आदर्शन बँकेचं मी प्रशासक असतानाही मला अर्बन बँकेचं काम मिळालं. आणि असं लक्षात येतंय की बापू नागरी सहकारी बँकेमध्ये आपण म्हणतो ठेवी नाही आहे पण ठेवी खूप आहे. पण ठेवी खूप कुठली आहे. 50 लाखाची ठेव येते, कोटीची येते, 2 कोटीची येते, 5 कोटीची. आणि RBI म्हणते तुम्हाला कासा डिपॉझिट पाहिजे. 50% आता राष्ट्रीयकृत बँका सगळ्या कासा डिपॉझिट मेंटेन करतात, करंट सेव्हिंग अकाउंट. आणि म्हणून आम्हाला मोठ्या ठेवी घेतल्यानंतर त्याचं व्याज जास्त अपेक्षा असते. त्या ठेवीमुळं आमचं कासा डिपॉझिट हे अत्यंत कमी आणि मग कमी व्याजदराची ठेवी नसल्यामुळं आम्ही स्पर्धेला खडके साहेब मागं पडत चालत गायकवाड सारखे पाहिजे. मोठ्या ठेवी आम्हाला उपयोग नाही आहे. ऑलवेज सुद्धा म्हणता येते आता 15 लाखाच्या आतल्या ठेवी घ्या, मोठ्या ठेवी घेऊ नका. खर्च काटकसर कमी करायचे असेल तर ठेवीवरचा व्याज दर अत्यंत कमी असतात. राष्ट्रीयकृत बँका 5, 5.5, 6 ते द्यायला तयार नाही, कॉस्मॉस द्यायला तयार नाही, सारस्वत द्यायला तयार नाही. तर त्याने बरोबर मॅनेज केलेलं आहे. पण जे नवीन बँका आहेत, लहान बँका आहेत त्यांना मात्र हे अतिशय जड जात आहे. कारण लो कॉस्ट ठेवी आमच्याकडे ठेवायला कोणी येत नाही आणि कर्जात सुद्धा आले तर मग ते 10% द्या, आम्हाला अमुक बँक 9.5% देते. या भूमिकेतून त्यांची डिमांड असते. आणि बापू 0 एनपीए तारेवरची कसरत आहे. तोपर्यंत खेळच आहे. म्हणजे हे अनेक कर्जदार आमचे इथे आहेत, ठेवीदार इथं आहेत, सभासद आहेत, हितचिंतक आहेत. सगळ्यांना माहिती आहे की कर्ज घेताना
आपण अक्षरशः 72 तासामध्ये द्यावा अशी अपेक्षा असते आणि घेतल्यानंतर एकदा जरी फोन केला तर त्याला वाईट वाटतं आणि मग तो आपल्यापासून अंतर वाढत 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 जातो. जेवढं पाठपुरावा तेवढं तो आपल्यापासून लांब जातो. कारण कर्ज मागूच नये ही आजकाल कर्जदारांची अपेक्षा झाली. मग ते बचत गट असो नाहीतर आता पूर्वी आम्ही म्हणतो बचत गट फार चांगला कर्ज आहे. आज तसं राहिलेलं नाहीये. बापू सरकारने इतक्या सवलती दिले लाडकीबाईंपासून ते सगळ्या त्या बचत गटामध्ये बशीत फुकट फुकट खेड्या जिल्हा परिषदच्या पण खूप मोठे होत आहे. खूप पैसा बचतला जातो आणि अतिशय चांगले कर्ज म्हणून दिले कर्ज सुद्धा आता अडचणीमध्ये यायचं आहे. आणि त्याच्यातून मार्ग काढत अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना वाटचाल करत असताना बरेच कार्याची कसरत आज करायला लागते. पण आधी बापू सोलापूरमध्ये नेहमी लोकमंगलची वाटचाल करत चालली. लोकमंगलने कशी प्रगती केली त्याचा आढावा आपल्याला आम्ही जरी आपली तुमची बॅग काढून घेतली तरी लोकमंगल काय आहे आज 6000 कोटीपर्यंत चाललेला आहे तर त्याचाच आम्ही आढावा. तुमच्या मार्गदर्शन ते साकार वर्षी धनश्री परिवार आज आमच्या काही 3 कारखान्याच्या मालकी झाले आणि धनश्री परिवार आता फक्त 5,000 कोटी झाला. मला आश्चर्य वाटतंय की खेड्यामध्ये एवढं मोठं सोलापूर शहर आहे पण त्यांनी तेवढ्या एरियामधून कसं काय मंगळवेढामध्ये ते सोन्याची खाण म्हटली पाहिजे काय तुमचं लक्ष आहे. सोना जिथं आपलं लक्ष ठेवावं लागतंय. सांगोल असेल मंगळवेढा असेल हा परिसर खूप सदळ होता. पंढरपूर असेल बार्शी असेल खूप चांगला वापर आणि अशा या सोलापूरच्या क्षेत्रामध्ये लोकमंगल परिवाराने जी अर्थक्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अन्नपूर्णा योजना असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबू तुम्ही काहीतरी नवीन पाहायला पाहिजे आणि प्रत्येक वेळेला सोलापूरच्या विकासाचा ध्यास तुम्ही घेतलाय. काल परवा मी आम्ही दक्षिण सोलापूरमध्ये जेव्हा आमच्या बँकेच्या रोडने जातो प्रत्येक ठिकाणी आमदार बाबू देशमुख यांच्या मार्गातून असतो. बरोबर वाटतंय तेव्हा रस्ते तर झाले तुम्ही रस्ते जाऊ होते आणि निंबाळगे जातो तुम्ही रस्ते कुठे होते मग आता माहिती दक्षिण आज रस्ते सगळीकडे झाले कारण जागरूक आमदार असतात आणि त्या ठिकाणी जिथं जिथं आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण ते कामकाज केलेलं आहे. अर्थक्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल रस्ते असेल. आता आमचे मित्र संकेत किल्लेदार उपस्थित आहे काही इथं व्यासपीठावर उपस्थित आहे. तुमचंही मनापासून मी कौतुक करतो की या क्षेत्रामध्ये आपण आलात. मराठा परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे. प्रत्येक परिवारातील आपले ज्येष्ठ नागरिक असतील डॉक्टर मंडळी असतील उद्योजक असतील चांद्राकर असतील या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देणार आहे. शोभाताई मोरे यांनी सर्वांचे स्वागत केले. या देवी सर्वाभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमो तस्मै नमो नमः. आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि लक्ष्मीच्या पावलाने तुम्ही आमच्याकडे आलेला आहात त्यामुळे तुमचं पहिल्यांदा मनापासून मी स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे सगळ्यांनाच माहीत आहे की आणि आमच्या फॅमिली मेंबर संजीव खडके साहेब जे बीओएम कॉस्मॉस बँकेचे चेअरमन आहेत आणि त्यांचं पण तुम्हाला मार्गदर्शन ऐकायला मिळेल. आणि त्याचबरोबर पुणे पीपल मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन माननीय श्रीधर गायकवाड साहेब ज्यांचं माहेर सोलापूर आहे असं मी म्हणेल. आपल्या शाळेतल्या सोलापूरमधील मॉडेल हायस्कूलचे ते विद्यार्थी आहेत आणि याचा आम्हाला अभिमान आहे कारण जेव्हा आपली माणसं आपल्या घरी येतात आणि आपल्या कार्यक्रमासाठी येतात तर मला वाटतं की ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उमेश पवार साहेब आहेत त्याच्यानंतर मुकुंद पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे माननीय श्रीकांत मोरे साहेब. आता ते साहित्यिक पण आहेत अर्थशास्त्रात पण आहे. असं म्हणतात की मनोरमा परिवारामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही नांदत असल्यामुळं मला वाटतं की हा कार्यक्रम अजून चांगला होईल असं मला वाटतंय. कारण बघा आता हा आषाढ महिना आहे पाऊस पडतोय सगळे आनंदात असतात. तसाच मला असं वाटतं की मनोरमा परिवारात जसा पावसाचा जर वर्षाव झाला अधिक सहकार्य मिळालं तर मला वाटतं मनोरमा परिवार हा 1000 कोटीकडून सहज 1200-1300 कोटीपर्यंत पुढच्या मार्चपर्यंत जाईल याचा मला पूर्ण विश्वास आहे.
मनोरमा परिवारामध्ये मनोरमा बँक आणि मनोरमा मल्टीस्टेट आहे, त्याबरोबर 6 पतसंस्था आहे. मनोरमा बँकेचा जर 19 वर्षाचा कालावधी बघितला, मल्टीस्टेटचा 11 वर्षाचा कालावधी बघितला, तर तुम्ही देत असलेल्या सहकार्यामुळे जवळजवळ आपण 2200 कोटीचा टप्पा या ठिकाणी पूर्णपणे गाठलेला आहे. पतसंस्था सुद्धा याच्यामध्ये आहे. मग हे सगळं करत असताना मनोरमा बँक डिजिटल बँकिंग तुम्ही सगळेजणच ऐका का, या सगळ्यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. पण आपण एक लक्षात घ्या की मनोरमा बँक CBS म्हणजे कोर बँकिंग प्रणाली अंमलात आणलेली आहे किंवा मल्टीस्टेटमध्ये सुद्धा हे आहे. तर जेणेकरून एक कस्टमर एक बँक ही संकल्पना त्याच्या मागे आहे. आणि त्याच्यानंतर आपलं मोबाईल बँकिंग असेल किंवा जे ऑनलाईन बँकिंग आहे, RTS NEFTच्या सुविधा आहेत, तर त्या आपल्याला बँकेमार्फत मिळतातच. मग त्या अजून चांगल्या पद्धतीने आपण कसा लाभ घेतला पाहिजे, आपले पैसे आपण कसे सुरक्षित ठेवले पाहिजेत की जास्तीत जास्त ते कसे वाढले जातील, हा सुद्धा त्याच्या मागचा एक हेतू आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आज आमची अंतर्वेलकर नगरची शाखाचं उद्घाटन या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. ह्याच्या मागचा उद्देश असा होता की सगळ्या ग्राहकांना कळलं पाहिजे की मनोरमा परिवारामध्ये, मनोरमाच्या आर्थिक संस्थांमध्ये काय चाललेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना एकत्र बोलून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की जेणेकरून ह्या कार्यक्रमाबरोबर आजचं बँकिंग जे तुम्ही आता टेक्नोसॉफी झालं पाहिजे, जे ॲडव्हान्स बँकिंग आहे, डिजिटल बँकिंग आहे, ते काय आहे, ऑनलाईन बँकिंग काय आहे, हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना मग ते तुमचं इंटरनेट बँकिंग असेल, म्हणजे नेट बँकिंग असेल किंवा ऑनलाईन बँकिंग असेल, गुगल पे असेल, फोन पे असेल, ह्या सगळ्याच्या बाबतीत एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे की तुम्ही तुमचा पासवर्ड हा कॉन्फिडेन्शियल किंवा सिक्रेटच ठेवला पाहिजे. माझ्या मनात आलं मग मी डेबिट कार्डचा पासवर्ड, ATMचा पासवर्ड कुणाला तरी सांगतोय, मग माझे पैसे जातात. तर अशा छोट्याशा गोष्टी असतात तर त्या तुम्ही निश्चित लक्षात ठेवल्या पाहिजे. त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की जेव्हा आम्ही ऑनलाईन बँकिंगकडे जातो तेव्हा आमचं ऑनलाईन बँकिंग होत असताना आपली कुठेतरी फसगत होत नाही ना, हा पण विचार याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण ऑनलाईन बँकिंगच्या मागे जात असताना आपल्याला व्हॉट्सअपला एखादा मेसेज येतो की तुम्हाला एक 5 मिनिटामध्ये 9 लाखाचं कर्ज देतो. पण मी बँकेच्या वतीने तुम्हाला सांगते की असं 5 मिनिटामध्ये कधीही 9 लाखाचं कर्ज दिलं जात नाही. त्या ठिकाणी कस्टमरची फसवणूक होते आणि कस्टमरला अलर्ट करणं, जागरूक करणं, मला असं वाटतं हेही बँकेचं एक कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण हा आजचा कार्यक्रम घेतलेला आहे. मध्ये खडके साहेब स्वतः अमेरिकेला एका परिषदेसाठीच गेलेले होते, तेही तुम्हाला या ठिकाणी सांगेल. त्यांच्याकडनं आपल्याला जास्तीत जास्त माहिती घ्यायची आहे आणि आपल्यामध्ये काय सुधारणा करता येतील. मी जेव्हा ऑनलाईन बँकिंगकडे जातो, टेक्नोसॉवी होतो, अगदी साधं गोष्ट बघा की आपण घरामध्ये बसून रेल्वेचं तिकीट असेल, विमानाचं तिकीट, अगदी हॉटेल बुकिंग सुद्धा करतो. पण हे करत येत असताना आपल्याला येणारे OTP असतील किंवा काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतील त्या तुम्ही कोणाशी शेअर करू नका, हे इथं उभं राहून निश्चित सांगणार आहे. कारण जेव्हा बँका पुढे पुढे जात असतात, कारण तुम्हाला माहित आहे की सुरुवातीला बँका कस्टमर बँकेत जात होते, पण आता परिस्थिती अशी आहे की बँकांना कस्टमरकडे जावं लागतं. मग त्यावेळेस आपली कुठे फसगत होत नाही ना, हाही विचार प्रत्येक ग्राहकांनी विचार करायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मोरे साहेबांनी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे की सगळ्याच दृष्टिकोनातून आपण अपडेट झालं पाहिजे, अपग्रेड झालं पाहिजे आणि स्वतःला पण म्हटलं पाहिजे की मी टेक्नोसॉवी होत असताना माझे पैसे कुठेही जाणार नाही. आणि मनोरमा परिवाराचा, बँकेचा हाच उद्देश त्याच्या मागचा प्रत्येक वेळेस आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आता हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं की आपण या ठिकाणी शिक्षकांचे पुरस्कार केले. माझे सासरे सरा मोरे जे मनोरमा बँकेचे संस्थापक चेअरमन आहेत, तर ते शिक्षण अधिकारी होते आणि शिक्षक हा या समाजाचा पाया आहे. मुलांना घडवायचं काम शिक्षक करत असतात. आणि मग असे जे शिक्षक आहेत की ज्यांनी संशोधनपर काम केलंय किंवा समाजामध्ये जास्तीत जास्त चांगलं काही करण्यासाठी जे स्वतःचं योगदान देतात, अशा शिक्षकांचा, तेही जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा, मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आहे याचा मला अभिमान आहे. आणि अशा शिक्षकांचा जेव्हा आम्ही सत्कार करतो तेव्हा मला असं वाटतं की आपण समाजासाठी काहीतरी थोडंफार केलंच पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या पाठीवरती थाप देण्याचं काम मनोरमा परिवार कायमच करत असतं. आणि म्हणून आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक 6 प्राथमिक शिक्षकांचा पण या ठिकाणी, आणि हे सगळे शिक्षक ग्रामीण भागातील आहेत, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. या ठिकाणी खूप डॉक्टर मंडळी आहेत, अनेक सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे आहेत, बँकर्स आहेत. तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम खूप लाभदायक होईल. कारण या दोघांची सगळ्यांचीच भाषणं ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की असे कार्य
कार्यक्रम हे झाले पाहिजे आणि त्याशिवाय आमचं सोलापूर स्ट्रॉंग होणार नाही आणि आम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्या ज्ञानामध्ये निश्चित भर पडली पाहिजे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवले. धन्यवाद. तर प्रास्ताविक रुचा मोरे पाटील यांनी केले. 11वी शाखा ही आंधोळीकर नगर येथे आज सुरू झाली. याच 11व्या शाखेच्या उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत माननीय श्री संजीवजी खडके साहेब, चेअरमन BOM कॉस्मॉस बँक पुणे, माननीय श्री श्रीधर गायकवाड साहेब, चेअरमन पुणे पीपल्स मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, माननीय श्री मुकुंद पवार साहेब, माननीय श्री उमेश पवार सर, माननीय श्री डोके सर आणि आपल्या सर्वांचे मी आजच्या दिवशी मनोरमा परिवारातर्फे हार्दिक स्वागत करते. मनोरमा बँकेची स्थापना 9 मे 1997 रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर झाली आणि त्याच दिवसापासून आपली बँक ही ग्राहक सेवेत रुजू झाली. त्या मनोरमा बँकेची स्थापना माझे आजोबा श्री सदाशिव रामचंद्रराव मोरे यांच्या संकल्पनेतून झाली. त्यांनी लावलेलं एक छोट्याशा रोपट्याचे रूपांतर आज 30 वर्षामध्ये वटवृक्षात झालेले आहे. अगदी 1 कोटी ठेवीपासून सुरू झालेली आपली ही बँक आज 1000 कोटीचा टप्पा पूर्ण करून आपल्या सर्वांच्या विश्वासामुळे 1100 कोटी व्यवसायाकडे जात आहे. मनोरमा बँकेचे चेअरमन माननीय श्री श्रीकांतजी मोरे साहेब व मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन सौ शोभा मोरे मॅडम यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली मागील 29 वर्षे प्रगतीचा आलेखा वाढतच आहे आणि तो म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रभर मनोरमा बँकेच्या 11 शाखा या कार्यरत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण 0% NPA ची परंपरा कायम राखली. मनोरमा बँक ही अशी आपली एकमेव बँक आहे की मागचे 8 वर्षे सतत 0% NPA करते आणि याचा मला मनस्वी आनंद आहे. तसेच RBIच्या नुकत्याच झालेल्या इन्स्पेक्शननुसार RBIने मनोरमा बँकेला FSWM असा दर्जा दिला, म्हणजे फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज बँक ही आपली मनोरमा बँक. त्याच्यामुळं आपल्याला लवकरच 12व्या शाखेचं सुद्धा सुरू करण्याची परमिशन मिळाली आहे. मनोरमा बँकेने बँक असोसिएशन तर्फे 500 कोटीच्या ठेवीवरील घटकामध्ये आदर्श बँक पुरस्कार हा प्राप्त केलेला आहे. मनोरमा बँकेचे शाखा आणि काम हे दिवसेंदिवस प्रगतीचा आलेख असाच पुढे वाढत आहे. आपल्या सर्वांचे पुनश्च मी हार्दिक स्वागत करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. धन्यवाद. तसेच या कार्यक्रमास उपस्थित राहणारे सन्माननीय आमदार साहेब आणि या कार्यक्रमास खास करून उपस्थित असलेले सर्व मनोरमा परिवारवरती प्रेम करणारे सर्व सभासद, मित्रचिंतक, महिला भगिनी यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येतो आणि या निमित्तानं 2 शब्द बोलण्याची संधी घेतो. आजचा ह्या आंधोळीकर शाखेचा 11वा उद्घाटनाचा कार्यक्रम या निमित्तानं संपन्न झालेला आहे. कालच्या 23 तारखेला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर या पदाचा कार्यभार स्वीकारला आणि त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये आज मी आपल्या समोर आहे. कारण म्हणजे तब्येत थोडीशी बरी नाही. मोरे साहेबांना विनंती केली होती की मला यायची थोडी अडचण होती, पण साहेबांची प्रेमाचा आग्रह होता, कारण साहेबांनी या जिल्ह्यामध्ये सहाय्यक निबंधक म्हणून एकत्र काम केलेलं आहे. मी कारवाड्यात असताना साहेब सोलापूरच्या मीडिया ऑफिसमध्ये सहाय्यक निबंधक होते. नंतर साहेबांनी या जिल्ह्याचा जिल्हा उपनिबंधक म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीचं कामकाज केलेलं आहे. पण साहेबांचा आग्रह मला मोडता येत नव्हता. त्याच्यामुळे त्याही परिस्थितीमध्ये मी आपल्यासमोर उभा आहे. सहज म्हणून मी बँकेचा अहवाल बघितला. खरं म्हणजे आता या बँकेच्या कामकाजाचा जर लेखाजोखा बघितला, मगाशी वास्तविकमध्ये डॉक्टर मॅडमनी सांगितलं आणि मी जे ऐकत होतो, बघत होतो, 6,000 पेक्षा 6,500 पर्यंतचे सभासद मला वाटतं 4 जिल्ह्याचं कार्यक्षेत्र आहे बँकेचं. पुणे, सोलापूर, सांगली आणि धाराशिव 4 जिल्ह्याचं कार्यक्षेत्र. 6,500 इतके प्रचंड सभासद संख्या. त्याच्यानंतर 650 पेक्षा अधिक कोटी रुपयांच्या ठेवी, 426 कोटीचे कर्ज, मागच्या 8 वर्षापासून सतत अवर्ग, त्याच्यानंतर 10% पेक्षा अधिक डिव्हिडंड देणारी बँक, त्याच्यानंतर RBIचे जेवढे निकष आहेत ते सगळे निकष फुलफिल करणारी
अत्यंत चांगली आहे अशा बँकेचं. सर्वात अगोदर निवड समितीचा आणि आजच्या पुरस्काराचा थोडंसं प्रास्ताविक मी सांगू इच्छिते. याच्या मागची पार्श्वभूमी की आताच शोभाजी मॅडम यांनी सांगितलं की त्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनी आहेत आणि त्यांची तशी सूचना होती की शिक्षक निवड करत असताना हे जिल्हा परिषद शाळेतील ग्रामीण भागातील शिक्षकांची निवड केली गेली पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सांगण्याचा उद्देश हा की आज 33, 34, 35 किलोमीटर लांब जाऊन शिक्षणाच्या या वारीमध्ये शिक्षणाचे सेवेकरी बनून उद्याचे भारताचे भविष्य घडवणारी ही जी शिक्षक समिती आहे ती या शिक्षकाचा सन्मान करण्याचं हे जे मोठं परम कर्तव्य जे मनोरमा परिवार समजतात हे खूप महत्त्वाचे आहे. आज त्यांनी मला तर असं सांगायचं वाटते की या पुरस्काराची त्या पुरस्कर्त्यांनाही माहिती नसते, कारण त्यांनी पुरस्काराची निवड करत असताना शिक्षण क्षेत्रातील इतर मान्यवरांकडून त्यांची माहिती घेतात, त्यांच्या कार्याची माहिती घेतली जाते. मला तर प्रशासनाला अशी विनंती करावी वाटते की जिथं नीट आणि टीईटीच्या परीक्षांचे पेपर लीक होतात तर तो सगळा भार मनोरमा परिवाराला जर दिला तर एकही पेपर कुठला लीक होणार नाही, कारण एवढं कॉन्फिडेन्शियल काम हे मनोरमा परिवाराकडून नेहमीच घडलं जातं. आणि या शिक्षणाच्या वारीतील पहिले वारकरी त्यांची मी घोषणा करू इच्छिते की त्या आहेत जिल्हा परिषद शाळा शेटेवस्ती येथील उत्तर सोलापूर तालुक्यातील आदरणीय वैशाली ज्ञानेश्वर कारवेकर मॅडम, ज्यांच्याबद्दल सांगायचं असं झालं तर त्यांचे विद्यार्थी हे आकाशवाणीवर बालसभेमध्ये आपली कला सादर करतात. त्यांचे विद्यार्थी, मी त्यांच्या मुलाला सुद्धा विनंती करते की त्याने आई बरोबर सन्मान स्वीकारावा. त्यांचे विद्यार्थी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये हे अग्रेसर आहेत. जिल्हा स्तरावर त्यांनी पुरस्कार प्राप्त केलेला आहे. तसेच त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केलेले आहे. आतापर्यंत त्यांनी शाळेच्या फुलांसाठी सर्वात मोठा लोकसहभाग त्यांनी गोळा केलेला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल मनोरमा परिवाराकडून त्यांचा सत्कार होत आहे. मनपूर्वक अभिनंदन. यावेळी अंथरोळीकर नगर शाखेत प्रमुख मान्यवरांनी फीत कापून श्रीफळ वाढवला. त्यानंतर बालाजी सरोवर येथे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या उद्घाटनाचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. टाळ्याची दाद आपण देऊया, कारण हा शुभ क्षण आलेला आहे. एका क्लिक सोबत विश्वासाचं नवं दालन सर्वांसाठी खुलं होतंय. यावेळी गुणी व कर्तृत्ववान शिक्षक दाम्पत्याचा गौरव, शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ स. रा. मोरे यांच्या नावाने विशेष पुरस्कार देऊन करण्यात आला. तसेच मनोरमा बँकेने आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांकरता वैद्यकीय सेवा पुरवली होती. त्या उपक्रमात तज्ज्ञ डॉक्टर गोरे, डॉक्टर रुचा मोरे, डॉक्टर आदित्य पाटील आदींचा समावेश होता. त्यांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला. शेवटी आभार व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे यांनी मानले. 11व्या शाखा उद्घाटन प्रसंगी सोहळ्यासाठी आपण सगळे उपस्थित आहोत. मला पहिला दिवस आठवतोय की ज्या दिवशी मनोरमा बँकेची स्थापना 9 मे 1997 रोजी आजोबा गणपतीच्या चरणाजवळ भव्य असा मंडप टाकून आमची सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कोणीच्या खेळी
आणि आज आम्ही जवळपास 1000 कोटीच्या पुढे असलेली आमची बँक हा केवळ योगायोग नसून मोरे साहेब आणि मोरे मॅडम यांनी अथक असं दिलेलं नेतृत्व, त्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी शिकवलेली आम्हाला काही चांगल्या गोष्टी आणि सहकारात एकत्र येऊन काम करण्याची वृत्ती, यामुळं आमचा मनोरमा परिवार आज एवढा मोठा झाला आणि 11वा शाखेचं उद्घाटन आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत झालं. यासाठी मी पहिल्यांदा माननीय बापूसाहेबांचा आभार मानतोय. त्यांनी आपला बहुमोल असा वेळ दिला आणि आजच्या या उद्घाटन सोहळ्यासाठी इथं आले, तर मी त्यांचं मनोरमा परिवारातर्फे सदैव ऋणात राहण्याची इच्छा त्यांच्यासमोर व्यक्त करतोय. त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की लोकमंगल आणि मनोरमा परिवार हा जर एकत्र आला तर सहकारामध्ये काय होऊ शकतं. तर मित्रांनो, आम्हाला तर आनंदच वाटणार आहे, कारण बापू आणि मोरे साहेब यांचं जर नेतृत्व लाभलं तर सोलापूरच्या रोजगार, उन्नती, प्रगती यामध्ये निश्चित अशी वाढ होणार आहे आणि ती निश्चित होईल. तर बापू, तुम्ही आलात त्याबद्दल आम्ही परत एकदा आपला आभार मानतोय. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय खडके साहेब अध्यक्ष उपस्थित असलेले, त्यांनी जागतिक स्तरावर असलेल्या आर्थिक संस्था 90,000 संस्था कार्यरत आहेत, आर्थिक संस्था फक्त सहकारात, हे विशद केलं आणि त्यांनी सांगितलं की सहकारात आता येणाऱ्या गोष्टी किती महत्वाच्या. एआयचं देखील त्यांनी बऱ्यापैकी इथं आज वेळ कमी होता, नाहीतर तुम्ही खडके साहेबांचं वक्तृत्व म्हणजे तासभर ते खूप छान पद्धतीने आपल्याला सांगत असं. आज नेमका वेळ कमी असल्यामुळं त्यांना कमी बोलावं लागलं. कसं आला खास पुण्याहून, तर आपलाही आभारी आहे. त्याचबरोबर पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन माननीय गायकवाडजी ते देखील उपस्थित आहेत. त्यांनी देखील सांगितलं की पुन्हा आपण एकच आहोत, आपण एकत्रित येऊयात. म्हणजे सरकारामध्ये किती जर एकत्र येऊ शकतात, किती नद्यांचा संगम जर एकत्र आला तर मनोरमा, त्यांची पीपल्स, लोकमंगल, तर उदात्त असं सरकाराचं उदात्तीकरण आणि आपली समृद्धी ही मला डोळ्यासमोर दिसते. तर मी त्यांचा देखील विशेष आभार मानतोय. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे माननीय DDR पवार साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांनी देखील आज इथं आपली उपस्थिती दर्शवली. आम्हाला निश्चितच अभिमानास्पद आहे की आपण इथं आलात आणि आपण दिलेली शाबासकीची थाप आम्हाला निश्चित पुढं मार्गक्रमण करण्यासाठी निश्चित उपयोगी अशी पडणार आहे. त्याचबरोबर शहर उपनिबंधक पवार सर हे देखील उपस्थित आहेत. मला मितभाषी आहेत, पण अजून त्यांचं बोलणं मी ऐकलेलं नाही आहे कधी, पण त्यांची उपस्थिती निश्चित आम्हाला सदैव पुढे नेण्यासाठी, तर त्यांचा देखील आभार मी या ठिकाणी मानतो. त्याचबरोबर आमचे डोके साहेब जे सदैव आमच्या पाठीशी असतात, मागच्या देखील प्रशिक्षण कार्यक्रमात ते आलेले होते आणि चांगलं असं मार्गदर्शन केलं, तर त्यांचा देखील मी मनोरमा परिवारातर्फे आभार मानतोय. स्टेजवर उपस्थित असलेल्या या नगरसेविका माननीय सौ किल्लेदार मॅडम या देखील वेळात वेळ काढून रविवार असताना इथं उपस्थित आहेत, तर मी त्यांचं देखील आभार मानतोय. इतर 2 आमदारांशी जेव्हा बोलणं झालं तर त्या पक्षाची मीटिंग चालू आहे आणि कुठल्या त्या कार्यक्रमात बिझी होते, त्यामुळं माननीय दादा कोटे हे आपल्याकडे आज येऊ शकले नाहीत, तर त्यांनी देखील आपल्याला सांगितलं की शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, याचबरोबर आज इथं उपस्थित असलेले सर्व उद्योजक जे आमच्या विनंतीला मान देऊन इथं आले आणि ते तर सोलापूरचा विकास करतायतच, तर त्यांच्या देखील पाठीवर थाप मनोरमा परिवाराकडून मिळाली आणि तुम्ही इथं आलात स्वीकारण्यासाठी, याबद्दल मी देखील आपला ऋणी आहे. त्याचबरोबर शिक्षक जे आपल्या समाजासाठी खूप महत्वाचं असतं. दाजी म्हणजे सदाशिव रामचंद्र मोरे माझे आजोबा जेव्हा बँकेची स्थापना केली 9 मे 1997, तर ते रिटायर्ड ऑफिसर होते शिक्षण क्षेत्रातले. त्यांनी एकच उदाहरण, म्हणजे आम्ही लहान असताना मला खूप गोष्टी सांगायच्या, म्हणजे फक्त छोटं उदाहरण सांगतो. ते एका शाळेत, इंग्लिश शाळेमध्ये इन्स्पेक्शनला गेले. इन्स्पेक्शन झाल्यानंतर जो काही रिपोर्ट असतो ते लिहित होते. लिहित असताना त्यांची शाई संपली. शाई संपल्यानंतर ते मुख्याध्यापक आले, म्हणून मी
तुम्हाला भरून आणून देतो शाही. तर दाजींनी काय ते म्हणाले की हे माझे पैसे माझी शाही, तर तुमच्या जर पैशाची शाही घेतली तर मी माझा रिपोर्ट व्यवस्थित करू शकणार नाही. तर अशा मनोरमा परिवारातर्फे आज आदर्श शिक्षकांचा जो काही सोहळा झाला तर त्या सगळ्या आदर्श शिक्षकांना माझे मनापासून आभार. आपण आलात त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. राहुल सुरवसे आणि प्रिया सुरवसे यांचं देखील विशेष आभार या ठिकाणी. आणि अध्यक्षांच्या परमिशनने आजचा हा सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.